येस, नमस्कार. मी डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. डायबिटिक रिव्हर्सलच्या प्रवासामध्ये खूप सारे डायबिटिक पेशंट जेव्हा मला भेटतात आणि त्यांना वरचेवर सांगून सुद्धा त्यांचं म्हणणं असतं, डॉक्टर आम्ही सगळे डायबिटीज फ्री फॉरएव्हरचे प्रोटोकॉल वापरायला सुरुवात केली आहे आणि आम्ही आमचा भात पण बंद केलेला आहे. आणि मी त्यांना सांगून सांगून दमतो की बाबा रे, भात पूर्णपणे बंद करायची गरज नसती. मग त्याच्याऐवजी आम्ही काय वापरायचं? भात खाल्ल्यामुळं आमची शुगर वाढती, भात खाल्ल्यामुळं आमचं असं होतं तसं होतं. खूप सारे गैरसमज भाताच्या बाबतीत आपल्या डायबिटिक पेशंट्समध्ये असतात आणि मी सर्रास हे बघितलेलं आहे की लोक भात पूर्णपणे बंद करतात. तर भाताला पर्याय तर मी काय, ते तर आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. पण त्याच्यापेक्षा पण भात का आपण कमी खाल्ला पाहिजे, भात आपण का अवॉइड केला पाहिजे, हे थोडंसं पहिल्यांदा मी एक्सप्लेन करणार आहे. तर भाताचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो थोडासा हायर साईडला आहे आणि भात हे धान्य प्रकारात येतं, ग्रेन प्रकारात येतं आणि ते पिष्टमय पदार्थ आहे. त्यामुळे कुठलाही पिष्टमय पदार्थ ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे ते आपल्या शरीरात शुगर वाढवतं. त्यामुळं तुम्ही भात पूर्णपणे बंद करू नका. भाताची क्वांटिटी तुम्ही कमीत कमी वापरणं गरजेचं आहे. आणि जर का भाताच्या क्वांटिटीवर तुम्हाला कंट्रोल करता येत नसेल, मला भात जास्त खायची सवय आहे, तर तुम्ही आता मी जे काय पर्याय सांगतोय त्याचा तुम्ही थोड्या कालावधीसाठी वापर करू शकता. आणि एकदा का तुम्हाला कमी भात खायची सवय लागली की तुम्ही तुमचा रेग्युलर भात जो आपला वरण भात जो आपल्या आईने आपल्याला भरवलेला असतो तो खायला सुद्धा हरकत नाही. पण क्वांटिटीवर तुमचा कंट्रोल होत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही आपल्या कॉमनली जो कोकणामध्ये इझिली मिळतो हातसडीचा जो तांदूळ असतो, किंवा आपल्याकडे ज्याला पहिल्यांदा रेशनचा तांदूळ म्हणायचे, आजकाल रेशनचा पण पॉलिश यायला लागला आहे, त्यामुळे मी रेशनचा नाही रेकमेंड करणार. हातसडीचा तांदूळ डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. जो लॉंग बासमती राईस असतो तो पण तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये वापरला तरी हरकत नाही. एक ब्राऊन राईसबद्दल पण लोकांचं बरंचसारखं मिसकन्सेप्शन आहे की भात वापरून ब्राऊन राईसच हे करायचा. लोक आणतात पण आणि ते लोक वापरतात पण, ते वापरताना तो भात थोड्या वेळ 2 तासासाठी 3 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवून नंतर तुम्ही त्याला जर का आपल्या रेग्युलर भातासारखं त्याला कुकरमध्ये शिजवलं तर त्याची टेस्ट तुम्हाला बेटर लागणार आहे. किंवा तुम्ही मडक्याच्या भांड्यामध्ये किंवा जसं जुन्या काळी पहिल्यांदा पातेल्यामध्ये जसा भात शिजवायचे तशा पद्धतीनं जर का तुम्ही ब्राऊन राईस शिजवला आणि तो खिचडी आपण जशी डाळ खिचडी बनवतो किंवा मसाले भात बनवतो तशा पद्धतीनं तुम्ही ब्राऊन राईस खाल्ला तर ते तुम्हाला चांगला लागणार. रेग्युलर पांढऱ्या भातासारखं तुम्ही आमटी भात आणि वरण भाताप्रमाणे ब्राऊन राईसला ट्रीट केलं तर तुम्हाला ब्राऊन राईस खाण्याची मजा येणार नाही. ब्राऊन राईसचं एक वैशिष्ट्य एवढंच आहे की ब्राऊन राईसवरती त्याचं जे आवरण असतं तो अनपॉलिश्ड असतो. त्याचं जे आवरण असतं त्या आवरणामध्ये फायबर मुबलक प्रमाणात मिळतं. तो आपल्याला जास्त चावून खायला लागतो आणि जास्त चावून खायला लागल्यामुळे तो कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला हे होतो. अदरवाईज ब्राऊन राईस आणि पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ब्राऊन राईस वापरू शकता, पण तो थोडासा तुम्ही टेस्टी कसा बनवायचा, इतर गोष्टींबरोबर कसा मिक्स करायचा हे शिकून घेऊन समजून घेऊन तुम्ही ब्राऊन राईस किंवा ब्राऊन राईसच्या पिठापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ तुम्ही वापरलेत तर थोडंफार बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतं. एक काळा राईस म्हणून पण येतो, ब्लॅक राईस, त्याचाही ग्लायसेमिक इंडेक्स चांगला आहे, तो तुम्ही तिथं वापरला तरी चालू शकतं. अजून एक बऱ्याच जणांचं याच्यामध्ये एक मिसकन्सेप्शन आहे किंवा बऱ्याच जणांच्या कायकड्यात पण हे आलेलं आहे. खूप सारे लोक विचारतात की डॉक्टर, रात्रीचा भात म्हणजे ज्याला आपण शिळा भात म्हणतो तो आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खाल्ला तर त्याच्यामुळे काही फरक पडतो का? तर माझं बेसिकली ह्याच्यामध्ये थोडासा मिक्स मत आहे असं मी म्हणेन, किंवा संमिश्र प्रतिक्रिया मी पेशंट्समध्ये ह्याच्यामध्ये बघितली. तर हे जे भात तुम्ही सकाळी खाताय का संध्याकाळी खाताय हे सर्कॅडियन रिदमवरती पण कुठेतरी अवलंबून असतं. संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला कुठलंही फूड तुम्ही उशिरा खाल्लं तर ते आपली शुगर हे वाढवणारच आहे. मग ते शिळा भात असू दे अगर ताजा भात असू दे. सकाळच्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम चांगलं असतं. त्यावेळेला जेव्हा आपण सकाळी उपाशीपोटी जेव्हा भात किंवा पिष्टमय पदार्थांचं सेवन करतो आणि दिवसभर आपण ॲक्टिव्हिटीमध्ये असतो त्यावेळेला त्याचं पचन चांगल्या पद्धतीनं होत असेल. त्यामुळे मला नाही वाटत असं की खूप मोठा ग्लायसेमिक इंडेक्समुळे त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. पण तुम्हाला एक्सपेरिमेंट म्हणून करून बघायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. तुम्ही रात्री खावा किंवा सकाळी खावा पण त्याची क्वांटिटी मिनिमल ठेवायची आहे. कमीत कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही तो भात वापरायचा आहे. हे प्रिन्सिपल मात्र तुम्ही जरूर फॉलो करावं असं मला वाटतं. आणि सगळ्यात जर का बेस्ट कुठल्या याच्यामध्ये असेल की मला थोड्या कालावधीसाठी राईस पूर्णपणे अवॉइड करायचा आहे आणि तरी पण मला राईससारखी टेस्ट हवी आहे, मला माझ्या खाण्यामध्ये ग्रेनचा अनुभव घ्यायचा आहे, तर तुम्ही मिलेट्सचा पण या केसमध्ये विचार करू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या मिलेटच्या खिचडी असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या मिलेटचा पुलाव असतो, तो पण अतिशय सुरेख लागतो. तर तो कसा बनवायचा, कसा हे करायचा, ह्याच्या रेसिपी तुम्ही जर का व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतल्या आणि ते वापरलं तर तुमचं लाईफ सुखावं होऊ शकतं. सो या पद्धतीच्या भाताच्या रेसिपीज जर का तुम्हाला वेगवेगळ्या हव्या असतील तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही DM करायचं आहे. आणि अजूनही असे नवीन नवीन नॉलेज आणि माहिती मिळवण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे.